मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अशा अनेक वडील मुलाच्या जोड्या झाल्या ज्यांनी चित्रपट क्षेत्रात काम करून आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय। आज आम्ही अशाच काही मराठीतील कलाकार बापलेकांची यादी सांगणार आहोत ज्यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूया। चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले। चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले या महान अभिनेत्यांची बापलेकाची जोडी खूप लोकप्रिय होती। चंद्रकांत गोखले यांनी बॅरिस्टर, पुरुष, नटसम्राट, सिंहासन, झुंजारराव अशा गाजलेल्या नाटकांत कामं केली आहेत। महाराणी येसूबाई, धाकटी जाऊ, भैरवी, मानिनी, मुक्कामपूर, ढेबेवाडी, जीवाचा सखा वगैरे मराठी चित्रपटातील त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या। तसेच त्यांनी हिंदी व मराठी दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले। त्यांचा मुलगा विक्रम गोखले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली। दमदार आवाजाचा जादूगार आणि अभिनयाचे विश्वविद्यालय अशी ख्याती विक्रम गोखले यांची होती। विक्रम गोखले यांनी जवळपास 100हून अधिक चित्रपटात काम केले। बुलबुलैया, मिशन मंगल, दिल से, दे दनादन, हिचकी, अग्निपथ, विक्रम बेताल, हम दिल दे चुके सनम असे अनेक हिंदी चित्रपट त्यांनी गाजवले। त्यांचे मराठीत नटसम्राट, वजीर, गोदावरी, माहेरची साडी, ज्योतिबाचा नवस हे सिनेमे गाजले। रमेश देव आणि अजिंक्य देव। रमेश देव आणि अजिंक्य देव या आणखी एका बापलेकाची जोडी खूप प्रसिद्ध आहे। रमेश देव यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून आदराने नाव घेतलं जातं। त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 180हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यात। मराठी त्यांचे वरदक्षिणा, भिंगरी, फटाकडी, वैशाख वणवा, शेर शिवाजी, जगाच्या पाठीवर हेच मराठी सिनेमे गाजले। तर हिंदी त्यांनी आनंद, संजोग, शिखर, सरस्वतीचंद्र यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलं। त्यांचा मुलगा अजिंक्य देव मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता आहे। अतिशय हुशार आणि दिमागदार व्यक्तिमत्व म्हणून अभिनेते अजिंक्य देव ओळखले जातात। त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले। त्यांनी संसार, बाळा जोजोरे, माहेरची साडी, सरकारनामा, वाजवा रे वाजवा यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले। राजशेखर आणि स्वप्नील राजशेखर। मराठी चित्रपटातील भारदस्त खलनायक म्हणून राजशेखर ओळखले जातात। भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं। नंतर मोहित यांची मंजुळा, मराठा तेतुका मिळवावा, पाठलाग, प्रतिकार, ठकास महाठक असे मराठी चित्रपट त्यांनी गाजवले। राजशेखर यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा स्वप्नील राजशेखर पुढे चालवतोय। हिरवं कुंकू, भावाची लक्ष्मी, अचानक, लेक लाडकी, नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, बालगंधर्व असे 50हून अधिक चित्रपट त्यांनी केले। स्वराज्यरक्षक संभाजी, 4 दिवस सासूचे, कुलस्वामिनी, स्वप्नांच्या पलीकडले, अजूनही चांदरात आहे, जय मल्हार अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला। सध्या त्यांची तुला शिकवीन चांगला चढा ही मालिका गाजत आहे। श्रीकांत मोघे आणि स्वप्नील मोघे। स्वच्छ भाषा, स्पष्ट शब्दोच्चार आणि देखणा चेहरा अशी ओळख असलेले अभिनेते म्हणजे श्रीकांत मोघे। प्रपंचपासून सिंहासनापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध पद्धतीच्या भूमिका केल्या। त्यांचे उंबरठा, दोन्ही घरचा पाहुणा, सिंहासन, वासुदेव बळवंत फडके हे चित्रपट गाजले। आता श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघे हा सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहे। शंतनू मोघे यांनी संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर केली आहे। त्यांनी आई कुठे काय करते, जिजामाता, छोट्या वयाची मोठी गोष्ट या मालिकांमध्ये काम केले। त्यांचे कॅरी ऑन मराठा, राव रंभा, जर्नी, लोकशाही, श्री राम समर्थ हे चित्रपट गाजले। विजय गोखले आणि आशुतोष गोखले। विजय गोखले हे मराठी सिनेमातील प्रसिद्ध विनोदी अभिनेते आहेत। श्रीमान श्रीमती या मालिकेतील भूमिकेमुळे विजय घराघरात जाऊन पोहोचले। सालीने केला घोटाळा, ही पोरगी कोणाची, सोनियाची मुंबई, पोलिसाची बायको यांसारख्या अनेक सिनेमातही त्यांनी भूमिका साकारल्या। दम असेल तर, भरत आला परत या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी कामं केली। त्यांचा मुलगा आशुतोष गोखले हा सुद्धा अभिनेता झालाय। आशुतोषने ओ वुमनिया, डोंट वरी बी हॅपी, मोरूची मावशी, दादा एक गुड न्यूज आहे, जरदरची गोष्ट अशा गाजलेल्या नाटकात अभिनय केलाय। तसेच तुला भाते रे, रंग माझा वेगळा या मालिकांमध्ये काम केले। महेश मांजरेकर आणि सत्या मांजरेकर। मराठी सिनेमातील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, लेखक म्हणून महेश मांजरेकर प्रसिद्ध आहेत। त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय केलाय। वास्तव, आई, नटसम्राट, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलंय। त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर देखील सिनेसृष्टीत कार्यरत आहे। सत्याने जाणीवा, FU, पोर बाजार या सिनेमात काम केलंय। तर आगामी वेडात वीर दौडले साध या चित्रपटात तो दिसणार आहे। रवींद्र महाजनी आणि कश्मीर महाजनी। प्रतिभावन, रुबाबदार आणि देखणे व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते रवींद्र महाजनी।
आपल्या गजदार अभिनयाच्या जोरावर रवींद्र महाजन यांनी 1975 ते 1985 या काळात मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं। रवींद्र महाजन यांच्या रूपाने मराठी चित्रपटाला खरोखरच एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता गवसला होता। लक्ष्मीची पावलं, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, देवता असे लागोपाठ हिट चित्रपट त्यांनी दिले। त्यानंतर त्यांचे देवघर, धडाका, सुळावरील पोळी, मुंबईचा फौजदार यांसारखे अनेक चित्रपट खूप गाजले। त्यांचा मुलगा कश्मीर महाजनी हा सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे। आपल्यातील अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली। 2010च्या मुस्कुरा के देख जरा या बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून कश्मीरने अभिनय विश्वात पदार्पण केलं। त्यांनी कॅरी ऑन मराठा, देऊळ बंद, कान्हा, वन वे तिकीट, डोंगरी का राजा, मला काहीच प्रॉब्लेम नाही, बोनस, फुलवंती या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात। सुनील तावडे आणि शुभंकर तावडे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणून सुनील तावडे ओळखले जातात। कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारून सुनील तावडे यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे। नवरा माझा नवसाचा, चष्मे बहाद्दर, गोलमाल, खबरदार, जबरदस्त यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केले। तसेच त्यांच्या कारे दुरावा, माझा होशील ना, दुहेरी, पिंजरा, पिंकीचा विजय असो या मालिका गाजल्या। त्यांचा मुलगा शुभंकरही अभिनेता आहे। त्याने आपल्या पदार्पणातल्या कागर सिनेमात जबरदस्त काम केलं आणि फिल्मफेअर पुरस्कार पटकावला होता। नंतर त्याचे लाईक आणि सबस्क्राईब, कन्नी, डबल सीट आणि वेड हे सिनेमे गाजले। नवीन आलेल्या 8275 सिनेमातल्या त्याच्या कामाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे। संजय जोग आणि रणजित जोग अभिनेते संजय जोग यांनी गाजलेल्या रामायण या मालिकेत भरतचा रोल केला होता। त्यांचे गोंधळात गोंधळ, खरं कधी बोलू नये, दिसतं असं नसतं, नवरी मिळे नवऱ्याला हे चित्रपट गाजले होते। त्याचबरोबर त्यांनी हिंदी आणि गुजराती चित्रपटामध्ये काम केले। हिंदीत त्यांचे जिगरवाला, नसीबवाला, बेटा हो तो ऐसा, अपना घर आणि हमशक्ल असे अनेक हिंदी चित्रपट गाजले। संजय जोग यांचा ऐनदरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलाने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। त्यांचा मुलगा रणजित जोग याने कुंडली, दुर्वा, कुलवधू, ओळख, गर्ल्स हॉस्टेल यांसारख्या मालिकांमध्ये काम केले। या मालिकांसोबतच त्याने लपून छपून, आव्हान, जेता, सून माझी भाग्याची यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले। महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे महेश कोठारे हे मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी दिग्दर्शक आहेत। त्यांनी दिग्दर्शनाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केलाय। त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले। धूम धडाका, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला, चिमणी पाखरं, खबरदार यांसारखे अनेक जबरदस्त चित्रपट त्यांनी निर्माण केले। त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे हा सुद्धा मराठी सिनेसृष्टीतील सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे। माझा छकुला सिनेमात बालकलाकार म्हणून काम करून त्याने सिनेसृष्टीत प्रवेश केला। त्याचे झपाटलेला 2, नळकंठ मास्टर, अनवट, सतरंगी रे, चंद्रमुखी आणि पाणी हे सिनेमे गाजले। लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनय बेर्डे आपल्या कॉमेडी चित्रपटातून अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी प्रेक्षकांना खूप हसवले। या विनोदाच्या बादशाने मराठी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे। त्यांनी धूम धडाका, धडाकेबाज अशीही बनवाबनवी, झपाटलेला, एकापेक्षा एक, माझा छकुला असे अनेक सुपरडुपर हिट सिनेमे आपल्याला दिले आहेत। 16 डिसेंबर 2004 रोजी या अभिनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला। त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे अभिनेता झालाय। अभिनय बेर्डे ह्याने ती सध्या काय करते या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं। नंतर त्याने बॉईज 4, मन कस्तुरी रे, रंपाड या चित्रपटांमध्ये काम केलं। सध्या त्याचे आजीबाई जोरात हे नाटक जोरदार चालू आहे। तर या होत्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार बाप लेकांच्या जोड्या ज्यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टी गाजवली। या यादीमध्ये कोणती जोडी राहिली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।